आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ञ अनुभवी डॉक्टर किरण आडम हे आडम आर्थरायटिस क्लिनिकच्या माध्यमातून सोलापूरकरांच्या सेवेत रुजू झाले। सोलापूर शहरात कोणत्याही दुर्धर आजारांवर उत्तम निदान करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर किरण आडम हे आडम आर्थरायटिस क्लिनिकच्या माध्यमातून सोलापूरकरांच्या सेवेत रुजू झाले। विशेष म्हणजे सोलापूरचेच भूमिपुत्र डॉक्टर किरण नरसय्या आडम हे संधिवात तज्ञ म्हणून रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन शासकीय आणि खासगी रुग्णालयात गेल्या 10 वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत आहेत। सध्या ते मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात संधिवात तज्ञ आणि अनुभवी म्हणून कार्यरत आहेत। नुकतंच त्यांनी आडम आर्थरायटिस क्लिनिक सोलापूरकरांच्या सेवेत रुजू केलं। याबाबत अधिक माहिती डॉक्टर किरण आडम यांनी दिली। रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सिटी सेंटर टॉवर VIP रोड रेल्वे लाईन्स पहिला मजला इथं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संधिवात तज्ञ डॉक्टर किरण आडम यांच्या आडम आर्थरायटिस क्लिनिकचा उद्घाटन समारंभ C2 चे राज्य महासचिव ॲडव्होकेट MH शेख, रेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी, रेनगरचे सचिव युसुफ शेख मेजर, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा उद्योजक, अभियंता तथा विकासक अंकुर पंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी युवा उद्योजक अंकुर पंदे यांनी आपले विचार मांडले। यावेळी बोलताना डॉक्टर किरण आडम यांचे वडील तथा ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि मातोश्री तथा माजी नगरसेविका कामिनी आडम हे म्हणाले की डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वतःचं एक हॉस्पिटल असावं अशी महत्वाकांक्षा डॉक्टर किरण आडम यांची होती। तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुणवत्ता यादीत श्रेणीत येऊन त्यानं परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं। यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसंच आडम मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। त्या जाहिरातीमध्ये MBBS होण्याकरता रशियाला स्वस्तामध्ये तुम्हाला शिकवण्याचं साधन आहे म्हणून आम्ही संपर्क साधला। रशियाला पाठवला नाही, पाठवायचं खर्च बँकेने केलं। 6 वर्ष त्या ठिकाणी राहिला, उत्तम मार्क घेऊन भारतात आला। दिल्लीमध्ये जाऊन त्या पद्धतीनं त्यांनी MBBS ची परीक्षा दिली आणि इथं प्रॅक्टिस करायला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली। असा संघर्ष डॉक्टर किरणच्या बाबतीत झालेला आहे। त्याची अपेक्षा आहे माझी OPD सुरू झालं पाहिजे। आता तो सुवर्ण युग आता आलेला आहे म्हणून मी विनंती करतो आमचे जिवलग मित्र ज्याने 30,000 घराचं घरकुल बांधकामाचं आपल्या शिरावर घेतलं आणि संपूर्ण जगामध्ये रेनगरचं नाव झालं असं अंकुर पंदे, त्याच पद्धतीनं रेनगर फेडरेशनच्या चेअरमन नलिनीताई, आमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी MH शेख